निसर्ग चक्रीवादळाच्या जखमा अजून भरल्या नाहीत आणि 9 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा तसाच थरार पाहायला मिळाला. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने दापोली, मंडणगड तालुका अक्षरशः हादरून गेला. सोवेली, मुगीज, भानघर, माटवण, दहागाव परिसरात घरांवरील पत्रे उडाले. झाडे कोसळलीत. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या वाऱ्याचा वेग पाहून नागरिकांच्या डोळ्यासमोर पुन्हा निसर्ग चक्रीवादळ उभं राहिले. वीज खंडित, पाणीपुरवठा ठप्प आणि गावागावात भीतीचं सावट निर्माण झाले. तहसील प्रशासन युद्ध पातळीवर पंचनामे करत असून नुकसान लाखोंमध्ये गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दापोली, मंडणगड तालुक्यातील नागरिक 9 मे 2026 कधीच विसरणार नाही. वादळाचा हा कहर पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या घराची भावना नुकसानी झाली. पोरं घेऊन पलताना नकोचा माझा जीव घी चमक घराला जवळ पोरांना घेऊन मी बाहेर पडला. त्या घरात शेजारी गेला आणि मग सगळं घर उडालं वाऱ्याने. उडून मी पहिलीच वेळ मी बघितली. मी एवढी म्हातारी झाला, आम्ही कधी असं वादळ बघितलं नाही. पोरांचा जीव बचवण्यासाठी आम्ही अगदी शेजारी घरात गेलो. आता आम्हाला कुणाची मदत नाही द्या का. माझा मुलगा नाही, माझा बाळगा एक मुलगा आहे, तो आपला असं पडवतो. एक मुलगा झाला, माझं कोण कमवणार नाही. काय या घराला करू मी. जाऊ सरकारने हात जोडून विनंती करते, सरकारने आम्हाला काढलंय थोडी मदत करावी. एवढंच माझं सांगणं आहे. माझ्या पोरांचं काय नाही, एवढं माझं सांगणं आहे. सरकारला आम्हाला लय थोडी मदत करा. आता घरदार मोडल्याच्यानं काय करायचं आम्ही. कुठं आमचं काही सर्व्हिस आहे का, नोकरी आहे का, धंदा आहे काही. इकडून वारा आला का इकडून आला, हे काय मी चक्रवादळ. तर लगेच आम्ही पाठोपाठ घरी शिरलो. ह्या पोराने घेतली उन्हा. घरी शिरल्याच्या नंतर दरवाजे बिरवजे सगळं उघडं घराचं टाकलं ना. आमचा जीव बचवण्यासाठी आम्ही इकडं परत सुटलो. पोरानं येऊन माझी पोरांची बोंबलत कवलं मारी. आता पोरं किती वरडे. तेवढ्या वेळेला मी तर कोपऱ्यात म्हणाल वातावरण भरलेलं. त्या मोठ्या माझ्या मुलाला मी असा कवला मारून नुसती उभी राहिलेली त्या कोपऱ्यात. तरी पण त्यात गुदमारून गेला आम्ही त्या घरात ह्या शिरलेली. आणि मग तितक्यात ती खांद एकदम कोसळली घरावर. एवढंच माझं साहेब. कधीच बघितलेलं नव्हतं असलं चक्रवादळ. एवढी आता मला 60-70 वर्ष व्हायला आली. पहिलीच वेळ माझी बघण्याची ना. अजून पण माझ्या मनात भीती दिसती. मला वाटते कुठं जाव का नको जाव. घराची आता नुकसानी झाली. तर आता काय करू, काय करणार. कोण कमवताय. आता हा एक मुलगा, तो एक फिरता मुलगा, त्याला तर काही कामाचं काहीच नाही. आता हा एकटा शेतकरी मुलगा, ते आता शेती नाही, भाती नाही, काय नाही. आमची मजुरी करणार आणि त्याची 3 मुलं, बायको तो सांभाळतो आपला.